बंधू आणि भगिनींनो, रामकृष्ण हरी माऊली. बंधू आणि भगिनींनो, मी नुकतीच सरकारी इस्पितळात गेले होते आणि सरकारी इस्पितळात मी बघितलं स्वच्छतेबद्दल. तुम्हाला सांगते, एवढी सुंदर स्वच्छता होती सरकारी दवाखान्यांमध्ये किंवा सरकारी इस्पितळामध्ये. परंतु आपल्या लोकांची वागणूक तेवढीच वाईट होती. ते बघून मला खूप वाईट वाटलं. बंधू आणि भगिनींनो, मी नुकतीच सरकारी दवाखान्यात गेली. घरच्या माझ्या वहिनीला नेलं होतं, तर मी तिथे गेली होती. मी तिथे राहिले पण. तर तिथे एवढं स्वच्छतेचं एवढं महत्त्व होतं. तिथे स्वच्छता एवढी चांगली ठेवली जात होती, परंतु आपल्या लोकांची वागणूक मी बघितली. बंधू आणि भगिनींनो, बरेचदा आपण बघतो की सरकारी दवाखान्यात म्हणा, सरकारी कार्यालयात म्हणा, की सरकारी एखाद्या ठिकाणी असो, सार्वजनिक ठिकाणी असो किंवा बसस्टॉपवर असो, कितीही मोठा आणि कितीही स्वच्छ बसस्टॉप असो किंवा रेल्वे स्टेशन असो किंवा सरकारी दवाखाना असो, तिथे आपण बघतो की बरेचसे लोक घाण करत असतात. घाणीचे साम्राज्य जास्त दिसते आणि घाणीचे साम्राज्य असण्याचे मुख्य कारण म्हणजे आपली वागणूक. हे घाणीचे साम्राज्य पसरवण्याचे काम देखील आपणच करत असतो. आपण म्हणजे आपण स्वतः नसेल केलं तरी आपल्यासारखेच तिथे येणारे आपलेच बंधू भगिनी जे असतात ते येतात तिथे काही काळाकरिता, वेळ घालवण्याकरिता किंवा कुठे बाहेर गावी जाण्याकरिता. जर बसस्टॉप असेल, रेल्वे स्टेशन असेल, तर ते प्रवासाकरिता किंवा दुसऱ्या गावी जाण्याकरिता किंवा प्रवास करण्याकरिता तिथे येत असतात आणि ते हमखास तिथे घाणीचं साम्राज्य नसलं तरी तिथे पसरवत असतात. कितीही स्वच्छ परिसर असू द्या. आजकाल लोकांना असं झालेलं आहे, जर ते एक सार्वजनिक असेल किंवा सरकारी गव्हर्मेंटची जागा असेल, तर त्याला ते महत्त्व देत नाही. तिथे ते मुद्दाम घाण पसरवत असतात. ते स्वच्छतेचे जर कुठे डस्टबिन असेल, तिथे न टाकता कुठलाही अन्नपदार्थ असो की कुठलंही त्याचे खाल्लेले रेपर्स असो, ते डस्टबिनमध्ये न टाकता बरेचदा आपण बघतो की जेव्हा आपण सरकारी इस्पितळात जातो किंवा रेल्वे स्टेशनवरती किंवा बसस्टॉपवरती जातो, तिथे लोक कसं करतात की ते कुठेही टाकतात, उघड्यावरती टाकून देत असतात. भलेही त्यांच्याजवळ डस्टबिन असेल, परंतु ते डस्टबिनचा उपयोग करत नाही किंवा कचरापेटीचा उपयोग करत नाही, तर सर्रास खाली कचरा टाकत असतात. त्यामुळे ते स्वतःच घाणीचं साम्राज्य पसरवत असतात. आपण सरकारला दोष देत असतो की बघा, सरकार स्वच्छता ठेवत नाही किंवा आपल्या लोकांसाठी काळजी घेत नाही, गव्हर्मेंट आपल्यासाठी सोयी करत नाही. परंतु जिथे सोय केलेली आहे तिथे आपण बघतो की लोक स्वतःच घाणीचं साम्राज्य पसरवत असतात किंवा घाण करत असतात. बऱ्याच ठिकाणी मी आता बघितलं, सरकारी गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मी गेले तेव्हा मी बघितलं तिथे खूप छान सोय होती स्वच्छतेची. 3 टाईम स्वच्छता करायचे, झाडझूड हे ते सर्व स्वच्छ सुखसोय खूप छान होतं. परंतु तिथे घाणीचं साम्राज्य स्वतः इतर व्यक्तीच करत होते. म्हणजे तिथे असणारे पेशंट लोकच तिथे घाणीचं साम्राज्य पसरवत होते, म्हणजे घाण पसरवत होते. नाहीतर तिथे एवढी स्वच्छता असताना देखील घाण कोण करत होते? लोक स्वतः आपण करत होतो. म्हणजे जर एखादी तुम्ही प्रायव्हेटमध्ये बघता, बरेचदा प्रायव्हेटमध्ये लोक जात असतात, प्रायव्हेट ठिकाणी जात असतात किंवा प्रायव्हेट दवाखान्यात जात असतात. तिथे सक्त ताकीद असते की कचरा खाली टाकला तर तुम्हाला ₹500 दंड किंवा ₹100 दंड किंवा ₹1000 दंड असं लिहिलेलं असतं. आणि जिथे तसं लिहिलेलं असतं आणि तिथे वसुली पण केली जाते. तुमच्याकडून थोडासाही कचरा पडला तर तिथे तुमच्याकडून पैसे वसूल केले जातात किंवा दंडात्मक कारवाई केली जाते. तेव्हा तुम्ही तिथे चांगलं स्वच्छता बाळगत असता आणि तिथला परिसर स्वच्छ ठेवत असता. आणि जिथे सरकारने तसे नियम दिलेला नाही आहे किंवा दंडात्मक कारवाई केली नाही आहे, तिथे हमखास लोकांना सवय आहे की स्वतःच घाणीचं साम्राज्य पसरवत असतात. तर बंधू आणि भगिनींनो, आपणच आपले शत्रू बनलेला आपणच इथे तिथे घाण टाकत असतो आणि घाण करत असतो. आपणच स्वतःच्या मनाने विचार केला की आपण असं केलं नाही पाहिजे, की आपल्यालाच त्रास होणार आहे याचा पुढे, तर आपण तसं करणार नाही. परंतु बरेचदा मी बघते सरकारी म्हणा, सरकारी कार्यालय म्हणा, बस स्टॉप म्हणा, रेल्वे स्टेशन म्हणा, सरकारी इस्पितळ म्हणा, इथे लोक स्वतःच घाण करत असतात. तिथे भलेही कचरापेटी असेल तरी त्याचा उपयोग न करता खाली जिथे तिथे टाकतात व घाण करून ठेवत असतात.
तर असं केल्यामुळे ही किती मोठी चूक आहे. म्हणजे आपलं दैव आहे की आपण आपल्याच हाताने आपल्या देशाचं नुकसान करत आहोत, आपलं स्वतःचं नुकसान करतो आणि आपणच बोलतोय पुन्हा वरून की नाही हे सरकारने हे केलं नाही आहे, ते केलं नाही. परंतु करतो कोण? वाईट करण्याचं काम कोण करतो? आपणच करतो. आपणच घाण साम्राज्य पसरत असतो, घाण करत असतो. तर बंधू आणि भगिनींनो, तर तुम्ही स्वतःच्या मनाने विचार करा. जिथे आपण पैशाचा विचार करतो, जिथे दंडात्मक कारवाई होते, जिथे तेव्हा आपण स्वच्छ ठेवू शकतो, तर सरकारी किंवा गोष्टीवरती का नाही? आपण तिथे पण स्वच्छता पालन करू शकतो. तर बंधू आणि भगिनींनो, हा माझा व्हिडिओ आवडला सर्वांना नक्की शेअर करा. धन्यवाद.